ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्यातील शिक्षण विभागामध्ये सुरू असलेल्या कथित शालार्थ घोटाळा, बोगस मान्यता, मागील तारखेच्या नियुक्त्या आणि बनावट स्कॅन सह्यांच्या प्रकरणाला आता मोठे आणि संवेदनशील वळण मिळाले असून या प्रकरणात थेट न्यायालयीन आदेशांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे। राजकुमार छाजेड यांनी माननीय सरन्यायाधीशांकडे विस्तृत तक्रार निवेदन सादर करून माननीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांनी संभाजीनगर खंडपीठात कार्यरत असताना शिक्षण विभागाशी संबंधित दिलेल्या काही आदेशांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने चौकशी अंती रद्द केलेल्या काही मान्यतांना न्यायालयामार्फत स्थगिती देण्यात आल्याचा मुद्दा तक्रारीमध्ये उपस्थित करण्यात आला आहे। संबंधित प्रकरणांमध्ये बोगस मान्यता, नियमबाह्य शालार्थ मंजुरी, बनावट स्कॅन सह्या, मागील तारखेपासून दाखविण्यात आलेल्या नियुक्त्या आणि शासकीय नियमांचे कथित उल्लंघन यांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आलाय। तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे शिक्षण विभागातील काही प्रकरणांमध्ये प्रशासनाने सादर केलेले चौकशी अहवाल, दस्तऐवज, शासन निर्णय आणि प्राथमिक पुरावे असतानाही काही संस्थांना व संबंधितांना अंतरिम दिलासा मिळाल्यामुळे गंभीर संशय निर्माण झालाय। त्यामुळे शिक्षण विभागातील गैरप्रकारांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळाल्याची भावना शिक्षक, कर्मचारी आणि तक्रारदारांमध्ये निर्माण झाली असल्याचेही निवेदनात म्हटले आहे। विशेष म्हणजे सदर निवेदनामध्ये 22 जून 2026 रोजी अशा स्वरूपाच्या एका महत्वाच्या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचा उल्लेख करण्यात आला असून निष्पक्ष सुनावणीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत। त्यामुळे संबंधित प्रकरणांपासून दूर ठेवणे, स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करणे आणि न्यायालयीन आदेशांची तपासणी करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे। राजकुमार छाजेड यांनी आपल्या निवेदनात शिक्षण विभागातील कथित गैरव्यवहारांची व्याप्ती मोठी असल्याचा दावा केला असून शालार्थ प्रणालीचा गैरवापर, बिंदू नामावलीतील त्रुटी, मागील तारखेतून मंजूर करण्यात आलेल्या नियुक्त्या आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळविण्यात आलेल्या मान्यतांमुळे शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे। दरम्यान राज्यभरात आधीपासूनच शिक्षण विभागातील विविध घोटाळ्यांच्या चौकशा सुरू आहेत। नाशिक विभाग, जळगाव जिल्हा तसेच इतर भागांतील अनेक प्रकरणांमध्ये चौकशी समित्या, शिक्षण विभाग आणि एसआयटी यंत्रणा सक्रिय झाल्याने वातावरण तापलेले असताना आता न्यायालयीन निर्णयांवरच प्रश्न उपस्थित झाल्यामुळे प्रकरण अधिक संवेदनशील बनले आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।